संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांनी दिवाळीची अतिशय सुंदर व्याख्या केली आहे. नुसतीच दिवाळी नव्हे तर तिच्या सोबत त्यांनी सुखी जीवनाचे रहस्यही केवळ एका छोट्याशा आणि छानशा ओळीद्वारे उघड करून दाखवले आहे. ज्ञानोबाराया ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ते म्हणतात की मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. नमस्कार मंडळी, ब्राईट सिद्धेश या चॅनलमध्ये मी सिद्धेश आपल्या सगळ्यांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दिवाळी विशेष हा व्हिडिओ थोडाफार मोठा होऊ शकतो, परंतु वसुबारस ते भाऊबीज याविषयी जर का आपल्याला सविस्तर माहिती हवी असेल तर या माहितीसाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि प्रतिक्रिया द्या. दिवाळी, दीपावली अर्थातच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा महोत्सव, हा सण, वसुबारस हा सण अश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. दिवाळीचा पहिला दिवस, बारस म्हणजेच द्वादशी, यास गोद्वादशी, गोवत्स द्वादशी असंही म्हणतात. या दिवशी सवत्स गोपूजन म्हणजेच गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक कामधेनूला उद्देशून हे वसुबारसेचं व्रत केलं जातं. या दिवशी सवत्स गोपूजन म्हणजेच वासरासहित गोमातेची पूजा केली जाते. काही सुवासिनी तर आपल्या बाळासाठी या दिवशी उपवास सुद्धा ठेवतात, उपवास करतात. या दिवशी गहू, मूग तसेच गाईचे दूध व दुधाचे पदार्थ वर्ज करावेत. काही जणी बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन तो उपवास सोडत असतात. सवत्साम तुल्य वर्णांच शालिनीम गाम पयस्विनीम चंदनाधिभिरालिप्य पुष्पमाला भिरर्चयेत, अर्घ्यम ताम्रमये पात्रे कृत्वा पुष्पाक्षतैस्तैलैः पादमूले तु दद्यात् वै मंत्रेणानेन पांडव. या संस्कृत वचनानुसार या दिवशी प्रदोष काळात तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फुलं असं सगळं घालायचं आणि क्षीरोदार्णव संभूते सुरासुर नमस्कृते सर्वदेवमये मातर गृहाणार्घ्यम नमोस्तुते हा मंत्र म्हणून या कामधेनूच्या पायावर ते पाणी घालायचे. तिची पंचोपचार पूजा करायची. गंध, अक्षत, फूल, हळद, कुंकू सुरभिस्त्वं जगन्मातर देवी विष्णुपदे स्थिता सर्व देवमये ग्रासम मया दत्तमिदम ग्रस हा मंत्र म्हणून 5, 7 किंवा 10 उडदाचे वडे त्या गोमातेला खाऊ घालायचे. ततः सर्वमग्रे देवी सर्वदेवेरलंकृते मातरममाभिलषितं सफलम कुरु नंदिनी हा मंत्र म्हणून गोमातेची प्रार्थना करायची, तिला नमस्कार करायचा. आणि ह्या दिवसापासूनच पुढे भाऊबीजेपर्यंत कुटुंबातील सगळ्या व्यक्तींना आणि आपल्या गोठ्यातील गोधन असेल, आपल्याकडे अश्वधन असेल तर या सगळ्यांना औक्षण करायचे. अश्वयुग कृष्ण पक्षे त्रयोदशाम निशामुखे यमदीपम बहिर्दद्यात अपमृत्युर्विनश्यती. या संस्कृत वचनानुसार घरात कोणालाही अपमृत्यू होऊ नये म्हणून अश्विन कृष्ण त्रयोदशी सायंकाळी घराच्या बाहेर गव्हाच्या पिठात हळद मिसळून एक दिवा करायचा आहे. तो दिवा दक्षिणेकडे त्याची ज्योत करायची आणि मृत्युनापाशदंडाभ्याम कालेन शामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यजः प्रियताम मम हा मंत्र म्हणून दिवा लावायचा आहे. म्हणजेच थोडक्यात यमदीपदान करायला सांगितलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी प्रथेनुसार काही प्रथा असते, या धनत्रयोदशीच्या दिवशी सुवर्ण किंवा काही नवीन कपडे, नवीन स्वयंपाकाची भांडी घेत असतात आणि त्यामध्ये त्या भांड्यांमध्ये धणे आणि गूळ भरून त्यांचं पूजन करून दुसऱ्या दिवसापासून ती नवीन भांडी
स्वयंपाकासाठी वापरायला घ्यायची प्रथा आहे. सज्जन हो मंडळी, ह्याच दिवशी भगवान धन्वंतरीची सुद्धा उत्पत्ती झालेली आहे आणि त्या कारणाने या दिवशी धन्वंतरी जन्मोत्सव हा सुद्धा साजरा केला जात असतो. मंडळी, या दिवशी धन्वंतरीची षोडशोपचार पूजा करायची, त्यास निरोगी आणि दीर्घायुष्य आम्हाला प्राप्त व्हावं यासाठी प्रार्थना करायची. पुढे नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीला पहाटे म्हणजे चंद्रोदयाचे वेळी व सूर्योदयाच्या पूर्वी तिळाचे तेल व सुगंधी उटणे लावून अभ्यंग स्नान करायला सांगितलेले आहे. सज्जन हो, या दिवशी तिळाच्या तेलात लक्ष्मीचा वास असतो असे शास्त्र संकेत आहेत. स्नानाच्या वेळी आघाडा किंवा भोपळ्याची पाने नरकनाशार्थ अंगावरून ओवाळून टाकायची असतात. काही ठिकाणी चिराट अंगठ्याखाली देतात. या दिवशी स्नानानंतर यमाच्या 14 नावांनी यमतर्पण करावे. यमाय धर्मराजाय मृत्तवे चांतकाय च वैवस्वताय कालाय सर्वभूत क्षयाय च औदुंबराय ज्ञाय नीलाय परमेनिष्ठिने वृकोदराय चित्राय चित्रगुप्ताय वै नमः असे एक एक नाव घेऊन दक्षिणाभिमुख होऊन वडील ज्यांचे जिवंत आहेत अशांनी सव्याने व सातुमिश्रित पाण्याने, तसेच ज्यांचे वडील हयात नाहीत अशांनी अपसव्याने व काळे तीळ मिश्रित पाण्याने प्रत्येक नावास 3 जलांजली देऊन यमतर्पण करायचे. या यमतर्पणाने अपमृत्यू, रोगराई, शनिपीडा इत्यादीपासून संरक्षण मिळते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुढे प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्तानंतर 2 तासांच्या काळात लक्ष्मी इंद्र पूजन करावे. नमस्ते सर्वदेवानां वरदासी हरिप्रिये या गतिस्त्वत् प्रपन्नानां सामे भूयात् त्वदर्चनात् धनदाये नमस्तुभ्यं निधिपद्माधिपे शुभे भवन्तु तत्प्रसादेन धनधान्यादि संपदः हा मंत्र म्हणून लक्ष्मी पूजन करायचे. व पुढे ऐरावत समारूढो वज्रहस्तो महाबलः शतयज्ञाभिदो देवसः तस्मादिंद्राय ते नमः हा मंत्र म्हणून इंद्रपूजन करायला सांगितलेलं आहे. मंडळी, पुढे दिवाळी पाडवा येतो. बलिप्रतिपदा. या तैलाभ्यंगम अकुर्वाणो नरकम प्रतिपद्यते. अर्थातच बलिप्रतिपदेस अभ्यंग स्नान न केल्यास नरकप्राप्ती प्राप्त होते, नरकप्राप्ती मिळते, नरक मिळतं असं सांगितलेलं आहे. म्हणून या दिवशी आठवणीने अभ्यंग स्नान करायचे. अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे ते. 3.5 मुहूर्तापैकी असा हा महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजेच तो बलिप्रतिपदा. या प्रतिपदेस रात्री दैत्याधिपती बलिराजाची पूजा करायची प्रथा आहे. घरात पाटावरती 5 रंगाच्या रंगीत तांदळांनी बलिराजाची प्रतिमा काढावी व त्याचे यथाविधी यथाशक्ती पूजन करावे. त्यानंतर बलिराजाच्या नावाने दान द्यावे, ज्या योगे ते दान अक्षय होते. नंतर बलिराज नमस्तुभ्यं विरोचन सुत प्रभो भविष्येंद्र सुराराते पूजेयम प्रतिगृह्यताम ह्या मंत्राने बलिराजाची प्रार्थना करायची. या दिवशी आपल्या मनात जसा भाव असेल तसेच आगामी वर्ष आपल्याला जातं असं सांगितलं आहे. पुढे यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज. ऊर्जे शुक्ल द्वितीयायाम अपराह्णे अर्चयेद्यमम स्नानं कृत्वा भानुजायाम यमलोकम न पश्यति. ह्या ग्रंथातील वचनानुसार कार्तिक शुक्ल द्वितीयेस अपराह्न काळामध्ये यमाचे पूजन करावे. जो यमुना स्नान करेल त्यास यमलोकाचे दर्शन घडत नाही. या दिवशी चित्रगुप्त, यमदूत व यमाचे पूजन करून यमास, मगाशी मी आता तुम्हाला जी ही नावं सांगितली नरक चतुर्दशीला जी 14 नावं, त्या 14 नावांनी त्यांना अर्घ्य द्यायचं आहे. या द्वितीयेस यमुनेने आपल्या घरी आपल्या भावाला म्हणजेच यमदेवाला भोजन घातले, म्हणून ही द्वितीया यमद्वितीया नावाने ओळखली जाते. मंडळी,
असं सांगितलं जातं की आपल्या बहिणीकडे या दिवशी जेवायला जायचं असतं. पुरुषाने आपल्या घरी भोजन न करता बहिणीच्या घरी जेवायला सांगितलेलं या दिवशी. ज्यांना बहीण नसेल त्यांनी आपल्या इतर बहिणी ज्या असतील त्यांच्याकडे जायचे, नाहीतर मानलेल्या बहिणीकडे जेवायचे व नंतर भावाने बहिणीला अलंकार, वस्त्र, अन्न इत्यादींचे यथाशक्ती दान द्यायला सांगितलेले. सुरुवातीला ज्ञानोबारायांची आपण ओवी ऐकली. आपण त्या ओवीमध्ये ज्ञानोबाराय आपल्याला हे सांगतायत की मंडळी, त्यांचं एकच सांगणं आहे की आपली अज्ञानाची, अविवेकाची असलेली मनावरील, चित्तावरील काजळी जी आहे ती आपण प्रयत्नाने, विवेकाने टाकली तर ज्ञानाचा दीप नव्हे ते परब्रह्मतत्व मीच आहे असा अनुभव येतो. माझ्याशिवाय, भगवंताशिवाय या जगात काहीच नाही हा अनुभव जेव्हा साधकाला येतो तेव्हा त्या योग्यासाठी निरंतर दिवाळीच असते. भगवंत करो आपल्या सर्वांच्या जीवनात हा अनुभव नक्की आणि नक्की येऊ. आपणा सर्वांना, आपल्या परिवारातील सर्वांना दीपावली निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, या व्हिडिओमध्ये जी मी माहिती सांगितलेली आहे ती माहिती पंचांगात, कुठे पुराणात, कुठे हिंदू धर्मशास्त्राच्या ग्रंथामध्ये ही आलेली असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या व्हिडिओद्वारे त्याला एक आध्यात्मिक आणि धार्मिक आधार आहे. कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा वाढवणे, पसरवणे असा या व्हिडिओचा अजिबात उद्देश नाही. त्यामुळे नास्तिक लोक जर का असतील तर त्यांनी या व्हिडिओकडे निश्चित दुर्लक्ष करावे. त्याला धन्यवाद.